आपल्याकडे विषबाधेचे साधारणतः 37 पेशंट्स हे आपल्याकडे सद्यस्थितीमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना उलटी, जुलाब आणि पोटात दुखणे ह्या कंप्लेंट्स असल्यामुळे ते आपल्याकडे ॲडमिट आहेत. त्यांच्यावरती औषधोपचार चालू आहे. अजूनही काही पेशंट्स येत आहे, ॲडमिशन्स होत आहेत. सद्यस्थितीमध्ये 37 आहेत पेशंट्स. त्यांना इंजेक्शन्स आणि तत्सम लागणारे जे काही आहे त्यांना गॅस्ट्रोएंटरायटिस असल्यामुळे ते लागणारे जे औषधोपचार ते सर्व चालू आहे. कोणी पेशंट सिरियस नाही आहे. सगळ्यांची प्रकृती तशी नॉर्मल आहे आणि त्यांच्यामध्ये 100% सुधारणा होत आहे. कोणता त्रास त्यांना होत होता? त्यांना पोटात दुखणे, उलटी आणि जुलाब हे 3 लक्षणं होते. सध्याच्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये नक्की लोकांनी कोणती प्रिकॉशन घ्यावी? आता उन्हाळा आहे आणि पावसाळा पण येण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे हा प्री मान्सून पूर्वचा वेळ आहे. यावेळेस मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी शक्य ते करून घरचा आहार घ्यावा, प्लस त्याच्यामध्ये पाणी भरपूर प्यावे. पाणी हे उकळून स्वच्छ केलेले असावे किंवा प्युरिफायरने स्वच्छ केलेले असावे. शुद्ध स्वच्छ पाणी प्यावे. घरील आहार खावा. भरपूर त्या आहारामध्ये सुद्धा फळे आणि पालेभाज्यांचा समावेश असावा, जेणेकरून त्यांची प्रतिकारक्षमता चांगली राहील आणि थोडंसं जरी इन्फेक्शन झालं तरी लवकरात लवकर बॉडी रिकवर होऊ शकेल, हा मी सल्ला देऊ इच्छिते. आणि आता ऊन पण आहे आणि प्लस पावसाळा येणार आहे. तर उन्हाळ्याच्या बॅकग्राऊंडवरती लोकांनी दिवसभरामध्ये सुद्धा कमीत कमी 8 ग्लास पाणी पिलं पाहिजे. भरपूर पाणी प्या आणि पाणीयुक्त असणारी अशी फळं जसं की कलिंगड आहे, संत्री आहे, व्हिटॅमिन सी आणि अशी फळांचा आहार पण घ्यावा. दिनांक 17 जून रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास खंडूपाडा शांतीनगर या एरियामध्ये शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यामुळे अनेक लोकांना फूड पॉयझनिंग झालेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर IGM हॉस्पिटलमध्ये तात्काळ पोलीस स्टाफ जाऊन माहिती घेतली असता सुरुवातीला त्या ठिकाणी 10 इसम स्त्री पुरुष ॲडमिट होते. त्यानंतर रात्री आणखी त्यामध्ये 27 लोकांची वाढ झालेली आहे आणि सध्या एकूण 34 स्त्री पुरुष IGM हॉस्पिटल येथे ॲडमिट असून औषधोपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या ठिकाणी ज्यावेळी पेशंट IGM हॉस्पिटलमध्ये येत होते त्यावेळी त्यांच्याकडे जाऊन विचारपूस केली असता खंडूपाडा येथील फेमस शोरमा नावाचा ठेला आहे. या ठेल्यावर या लोकांनी पिझ्झा आणि शोरमा खाल्लेला होता.
काही लोक घरी पार्सल देखील घेऊन गेले होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पोटात दुखणे, उलट्या जुलाब होणे असा त्रास होऊ लागला. त्यानंतर काल सायंकाळी 6 वाजेनंतर हळूहळू दवाखान्यामध्ये पेशंट ॲडमिट होऊ लागले. सुरुवातीला 9-10 पेशंट ॲडमिट होते. त्यानंतर आता रात्री पुन्हा त्याच्यामध्ये वाढ झाल्यानंतर आज सकाळी एकूण 34 पेशंट IGM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्या ठेलेवर काही कारवाई वगैरे? यातील जो ठेला मालक आहे दिलशाद अन्सारी, यातील फिर्यादी आसिफ सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 632 भारतीय न्याय संहिता 125 आणि 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत.